पुढची बातमी पाहूया। बातमी कोल्हापूरमधून आहे। छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या 3 दिवसाच्या पोलीस कोठडीचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रारदार इंद्रजित सावंत यांनी वकिलांमार्फत मागणी केली आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशनकडे सावंत यांनी लेखी मागणी केली आहे। सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण दिलं गेलंय। पोलीस स्टेशन आवारातील सीसीटीव्ही देखील उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जाते। तक्रारदार इंद्रजित सावंत यांनी वकिलांमार्फत ही मागणी केली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, सीसीटीव्ही फुटेजची मागणी का केली जाते? प्रज्ञा, काल ज्यावेळी प्रशांत कोरटकरला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली 3 दिवसाची, त्याच्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये त्याला कोठडीमध्ये ठेवलेलं आहे आणि या सगळ्या पोलीस कोठडीची असेल, पोलीस स्टेशनच्या आवाराची असेल, या सगळ्या सीसीटीव्हीची मागणी आहे ती इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे। कोर्टाच्या कामासाठी आम्हाला ती आवश्यक लागणार आहे अशा पद्धतीचा उल्लेख आहे तो या पत्रामध्ये केलेला आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे ही खरं तर मागणी इंद्रजित सावंत यांनी आपल्या वकिलांकरवी केलेली आहे। वकिलांच्या सह्या त्या पत्रावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे कोर्टामध्ये आणखी एक सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचा प्रयत्न आहे तो तक्रारदार यांच्याकडून आहे, कारण कोर्टाच्या कामासाठी आवश्यक आहे असा उल्लेख आहे तो पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कोठडीचे 3 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज आणि या सगळ्या आवारामध्ये, पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये नेमकं कोण येतं, कोण व्हीआयपी लोक त्याला भेटा येतात का, किंवा इतर कोणी वस्तू त्या ठिकाणी घेऊन जाते का, किंवा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का, असे वेगवेगळे प्रश्न आहेत ते उपस्थित होतात आणि म्हणूनच या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवाराचे देखील सीसीटीव्ही मिळावेत अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।